हॅलो गाईज, आपलं सर्वांचं परत नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण कालचा व्हिडिओ 32 साईजचं ब्लाऊजची कटिंग बघितली होती. आता नेक बघणार आहोत आणि आज स्टिचिंग पण बघणार आहोत. तर फ्रंट साईडचा आहे. तर इथे आपण पंचकोनी गळा जो आहे तो कट केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप सुंदर दिसतो ब्लाऊज. आणि बॅक साईडला आपण हुक्स करणार आहोत. तर इथे आता व्यवस्थित पिनअप करून आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे किंवा गळ्याला शिलाई मारायची आहे, कारण हे सॅटिनचं ब्लाऊज आहे अस्तरचा. तर आता इथे व्यवस्थित आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे जर गळा केला तर आपलं ब्लाऊजही सरकत नाही, कारण कट दोन्ही साईडने आपण सारखेच गळे कापलेले असल्याकारणाने व्यवस्थित एकावर एक ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी कॅनव्हास पेपरचा वापर न करता आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. तर इथे पिनअप करून घेतलेला आहे मी. आणि कापड सुळसुळा आहे, सॅटिनचा आहे. आणि ब्लाऊजही खूप सुंदर आहे, पार्टीवेअर आहे, संक्रांती स्पेशल आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ब्लाऊज शिवून बघा जर तुम्ही शिवत असाल तर. तर आता इथे व्यवस्थित मी शिवून घेते. आणि आपल्या इथे जिथे जिथे गोलाकार आहे तिथे तिथे बरोबर कट लावून घ्यायचा आहे आपल्याला, की जेणेकरून आपण जेव्हा कापड दुमडू तर व्यवस्थित आलं पाहिजे, कारण कॅनव्हास पेपरचा वापर केलेला नाही आहे आपण. आणि आता इथे आपल्याला प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही व्यवस्थित पिनअप करूनच प्रेस शिलाई मारायची आपल्याला. तिथे मारून घेते मी. प्रेस शिलाई पण मारून घेतली. आणि खालच्या साईडला जे आहे, तर आता आपल्याला इथे सॅटिनचं कापड आहे, सुळसुळा आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला प्रिन्स कट करायचा आहे. तर मध्यातली जो सेंटर पॉईंट आहे त्याच्यावरनं आपल्याला शिलाई मारायची आहे. आणि नंतर मग आपण प्रिन्सेस कटला आपण व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून कापड हलणार नाही. आणि आपलं जे प्रिन्सेस कटचा कट आहे किंवा ज्याला आपण पफ तयार करणार आहोत तो व्यवस्थित होऊन जाईल. तर इथे मी 1 इंचाचा पफ टाकणार आहे किंवा 1 इंचाची प्लेट टाकणार आहे, कारण 32 इंचाचा ब्लाऊज आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित शिलाई मारल्या जाते. जर असं पहिले टिप मारून घ्यायची आणि नंतर मग व्यवस्थित आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर आर्महोलकडे आपल्याला नंतर कटिंग करायची आहे. तर पहिले मी सॅटिन कापडावरच कापलेलं आहे डायरेक्ट. काल तुम्हाला दाखवलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये. आणि आता इथे मी अस्तरचा वापर आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत नंतर. आता इथे पण आपल्याला प्रिन्सेस कट 1 इंचावरती टिक करायचा आहे आणि नंतर मग शिवायचा आहे. तर अशा प्रकारे जर मधातून सेंटरमध्ये जर शिलाई मारली तर कापड इकडे तिकडे हलत नाही. आणि ज्याला प्रॅक्टिस जर असेल त्यांनी तसंही शिवलं तरी काही हरकत नाही. पण जर नवीन असणार शिकणारे तर त्यांनी अशा प्रकारे शिवलं तर व्यवस्थित आपले ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित होते. आणि पफ पण खूप छान येतो, बघू शकता तुम्ही. आणि पार्टीवेअर आहे, संक्रांत आहे, काही दिवसांवर संक्रांत आहे. तर इथे आता 4ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि आता डिझाईन खूप महत्त्वाची आहे. फ्रंट साईजचं आहे आणि जी साडी आहे ती आहे नेटची साडी आहे. तर आता इथे मी सगळं व्यवस्थित कट करून घेतलं. आता समोरून आपल्याला डिझाईन करायची आहे. तर आता इथे बघू शकता सेंटर काढून घ्यायचं आहे बरोबर. व्यवस्थित गळा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे, आर्महोलची साईड. आणि आता इथे मी 2 इंचावरती आपल्याला मार्क करायचा आहे आणि असा व्यवस्थित निमुळता आकार करून कापून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित आलं पाहिजे. सेंटर पॉईंट पहिले काढून घ्यायचा, नंतर मग कट करायचा. आता अशा प्रकारे कट करून झालेला आहे. तिथे आपण तुम्ही लटकन म्हणा किंवा मी इथे बीड्सनीच तयार करणार आहे गळा. आता इथे आपल्याला गोट तयार करायचे आहे किंवा पायपिंग तुम्ही करू शकता. तर मी इथे दुमडून घेणार आहे. तर तुरपाई पण आपल्याला करायची आहे. जर लेस लावल्यानंतर तुरपाई करायची गरज नाही आहे, तर तुम्हाला जर करायची असेल तर नक्की करा. तर इथे आता व्यवस्थित आपल्याला कॉर्नरला पण जो सेंटर आहे तिथे आपल्याला कट लावून घ्यायचा आहे, की जेणेकरून कापड जे आहे ते व्यवस्थित दुमडलं जाईल. आणि ते मी व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी डबल कपडा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. कॉर्नरला जो सेंटरचा आहे तो
तिथे पण कट लावणार आहे जिथे गोलाकार आहे तिथे. आणि आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे प्रेस शिलाई मारून घेते मी. आणि बघू शकता तुम्ही व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता आपल्याला इथे लेस लावून घेते मी. लेस लावल्यानंतर आपल्याला आरीवर्कसुद्धा करायचं आहे. तिथे लेस लावून झालेली आहे. आणि आता आपल्याला इथे पहिले जे फिटिंगचं आहे ते माप काढून घ्यायचं आहे. आणि इथे काही बीड्स घेतलेले आहे, काही गोल्डन कलरचे आणि काही व्हाईट कलरचे. तर अशा प्रकारे आपल्याला सुई धाग्याच्या सहाय्याने काही काही अंतरावर जवळपास एक इंचावर आपल्याला ते मोती अटॅच करायचे आहे. आणि नेटचा ब्लाऊज असल्या कारणाने तुम्ही सिंगलही पदर जर सोडला तर ब्लाऊजची जी डिझाईन आहे ती खूप छान दिसते. तर अशा प्रकारे मी बीड्स लावून घेते. आणि जे आपला नेकचा लेस आहे नेकची, त्याला पण मी तिथे व्हाईट कलरचे मोती जे आहे ते लावणार आहे. आणि साधं सिंपल गळ्याला जर तुम्ही अशा प्रकारे जर केलं किंवा तर आपलं ब्लाऊजही एक वेगळं गेटअप येते ब्लाऊजला आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. बघू शकता तुम्ही असे मी मोती लावून घेतलेले आहे. तर ती लेस पण एकदम हेवी दिसते. तर अशा प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाऊजला आपली जी डिझाईन आहे ती पण तयार झालेली आहे. आणि आपण कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.